नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभागामार्फत ची वॅकन्सी निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। जॉब लोकेशन जे आहे तुमचं पुणे या ठिकाणी असणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्थ तुमचे काय लागणार आहे, कोण अर्ज करण्यासाठी या ठिकाणी पात्र आहे, या संदर्भातील सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याअगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 1 नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे 11 या ठिकाणी तुमचं एक जॉब लोकेशन जे आहे निघालेले आहे। आणि कुकडे पाटबंधारे विभाग क्रमांक 1 नारायणगाव अंतर्गत 3 वॅकन्सीज अशा एकूण 4 वॅकन्सीज जे आहे या ठिकाणी निघालेले आहेत। सहाय्यक अभियंता श्रेणी 2 किंवा शाखा अभियंता किंवा कनिष्ठ अभियंता या संवर्गामधून ही जे वॅकन्सी आहेत या ठिकाणी निघालेले आहे। तुम्ही जर या ठिकाणी सहाय्यक अभियंता श्रेणी 2 किंवा शाखा अभियंता किंवा कनिष्ठ अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झालेले असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। फक्त सेवानिवृत्त जे झालेले अधिकारी किंवा कर्मचारी जे असतील तेच या ठिकाणी या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत। 30 डिसेंबर 2024 पर्यंत सकाळी 11 वाजल्यापासून तुम्हाला या ठिकाणी माननीय अधीक्षक अभियंता कुकडी सिंचन मंडळ पुणे 11 या कार्यालयात अर्जासह व सेवानिवृत्ती वेतन मंजुरी झाल्याचे कागदपत्रासह मुलाखतीकरिता उपस्थित राहायचे आहे। तुमची नियुक्ती जी आहे या ठिकाणी सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी या ठिकाणी केली जाणार आहे। सविस्तर माहिती जी आहे तुम्हाला कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत पाहायला या ठिकाणी मिळणार आहे। तुम्ही या ठिकाणी शासकीय किंवा निमशासकीय सेवेमधून निवृत्त झालेले जे लोक असतील तेच या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत, याची नोंद घ्यावी। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट जे आहे आपल्याला मिळत राहण्यासाठी अर्ज करण्याच्या अगोदर आपण संपूर्ण एक वेळ माहिती जी आहे कार्यालयामध्ये व्हिजिट करून सर्व माहिती व्यवस्थितपणे घ्यायची आहे, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज भरा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।